नमस्कार. चला तर आज आपण मस्त असे मटण किमा कटलेट्स बनवूयात. यासाठी इथं मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मटण किमा घेतलेला आहे. हा सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेतलेला आहे. किमा आता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं मी कुकरमध्ये तेल घातले, त्यामध्ये थोडंसं जिरं घातले आणि एक कांदा मोठा अशा प्रकारे कापून घातलेला आहे. सोबतच थोडंसं आलं घातले, लाल मिरच्या आणि एक 8 ते 10 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. हे हलकंसं आपल्याला परतून घ्यायचे. खूप कांदा ब्राऊन करायची गरज नाही. नंतर यामध्ये किमा घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. याची आपण भाजी नाही करत आहे, जेवढं आहे तेवढंच राहणार आहे. त्यानुसार आपण विचार करून मीठ घालायचं आहे. मीठ शक्य तेवढं तर कमीच ठेवायचं आहे. हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यावरती झाकण ठेवलेलं आहे, त्यावरती पाणी घालायचं आहे. थोडंसंच पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला याचा रस्सा नाही पाहिजे. 1-1.5 मिनिट हे असंच गरम होऊ द्यायचं आहे, म्हणजे छान आपल्या किम्याला पण पाणी सुटतं आणि आपलं पाणीही गरम होतं. त्यानंतर हे पाणी जे आहे ते या किम्यामध्ये घालून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या करून हा किमा जो आहे तो चांगला शिजवून थंड करून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपला किमा जो आहे तो छान शिजलेला आहे. याच्यातला जो हाडाचा पार्ट होता तो मी काढून टाकलेला आहे आणि हलकंसं आणखीन गरम करून याच्यातलं पाणी आटवून घेतलेलं आहे. आता किमा थंड करून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे. यामध्ये थोडासा पुदिना, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घातलेला आहे आणि छान असं हे मिक्सर चालू बंद करून किमा जो आहे तो छान एकसारखा वाटून घ्यायचा आहे. आता किम्याला बाइंडिंग देण्यासाठी इथं मी ब्रेडच्या 1.5 स्लाइस घेतलेल्या आहेत, त्याही वाटून घेतलेल्या आहेत. आता इथं त्याला कोटिंग करण्यासाठी एक अंडं जे आहे ते फेटून घेतलेलं आहे. तर ब्रेडही मी यामध्येच घातलेलं आहे. तर जे आपले पॅटीस बनवायचं जे साहित्य आहे ते सर्व इथं घालून झालेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे मोल्ड असतील तर मोल्डनी तुम्ही बनवू शकता किंवा हाताने सिलेंडर शेपवाले किंवा गोल शेपवाले अशा प्रकारचे जे पॅटीस असतात, कटलेट्स असतात, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं बनवू शकता. तर कटलेट्स बनवून घेतलेले आहेत सर्व. एक वेळेला हे अंड्यामध्ये डिप करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग हे फ्राय पॅनवरती ठेवून घ्यायचे आहेत. थोडंसंच तेल घातलेलं आहे, खूप जास्त तेलाचीही इथं आपल्याला गरज पडत नाही आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनिट लागतं याला एका बाजूने भाजायला. तर आलटून पलटून हे आपल्याला दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे. किमा आपण शिजवून घेतलेला आहे अगोदरच चांगला, त्यामुळे इथं आपल्याला खूप जास्त भाजत बसायची, शिजवत बसायची गरज लागत नाही. फक्त छान हे एकसारखं बाइंडिंग झालं पाहिजे आणि याच्यातलं जे साहित्य आहे ते संपूर्ण गरम झालं पाहिजे, एवढं शिजवायचं आहे. मस्त असे किमा कटलेट्स आपले तयार आहेत.